पहा समीकरणाच्या बाबतीतले काही उदाहरणं असतात छोटे छोटे, एकदम लहान क्रिया या उदाहरणाची. आपण जर पहिल्या उदाहरणाचा जर विचार जर केला तर आपले एक बाब लक्षात येईल. x अधिक 5 बरोबर 10. तर प्रश्न असतो तर x बरोबर किती. तर या ठिकाणी पहा x बरोबर किती विचारलंय आपल्याला, तर ज्याची किंमत विचारली तो x असाच बरोबरच्या डावीकडे आहे तसा ठेवायचा, उजवीकडचा 10 देखील आहे तसा मांडायचा, आणि डावीकडे असणारा जो आहे बरोबरच्या धन 5 तो ऑटोमॅटिक ऋण 5 होतो, आणि x बरोबर इथे उत्तर बरोबर या ठिकाणी 5 येतं. म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह, याचा अर्थ 10 धन आहेत, म्हणून x बरोबर 5 उत्तर येतं. पहा आता समोरचं जर आपण उदाहरण पाहिलं दुसऱ्या नंबरचं, समीकरणाच्या संबंधित आहे. पहा अगदी या ठिकाणी एक कन्सेप्टवर आधारित हे उदाहरण आहे. जसं म्हणतो आपण की उदाहरणाचे जसे 4 दर्जे असतात, एक बी दर्जाचं, सी दर्जाचं, डी दर्जाचं. त्याचं पहिल्या ए दर्जाचा हा फॉर्म्युला आहे, त्याच्याशी या ठिकाणी रिलेटेड असणारे हे जे प्रश्न आहेत. तर पहा दुसरा प्रश्न जो आहे y प्लस 2 बरोबर 7. पहा आपल्याला y ची किंमत काढायची, y बरोबर घ्यायचा 7 जशाला तसा. डावीकडे धन जे 2 आहेत ते ऋण होणार आहे, म्हणजे इथे या ठिकाणी ते चेंज झालेली त्याची किंमत. म्हणजे जसं डावीकडे तो इकडे जे आहे बरोबरच्या डावीकडे धन आहे, उजवीकडे गेल्यामुळे ऋण होतो, म्हणून त्याचं जे उत्तर आहे तर इथे आपण y बरोबर 7 मधून 2 गेले खाली 5, म्हणून याची किंमत आली y बरोबर 5. पहा यानंतरचा जो प्रश्न आहे, तर यानंतरचा प्रश्न आपल्याला जो आहे तिसऱ्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये इथे आपल्याला 3 कंसामध्ये y मायनस 2 बरोबर 4, म्हणजे 3 कंसात y वजा 2 बरोबर 4 असं दिलंय. आता एक लक्षात ठेवा, याला जो कंस दिलेला आहे याचा अर्थ असा आहे कंसाच्या बाहेरील आणि कंसामधली संख्या. याचा जर आपण विचार केला तर कंसामधील संख्याला 3y करायचं, वजा 3 दोन्ही 6 करायचे, आणि बरोबर 4 घ्यायचे. म्हणजे 3 ने आपण y ला गुणायचं, नंतर 2 ला गुणायचं, 3y वजा 3 दोन्ही 6. याचा अर्थ 3y बरोबर जशाला तसा ठेवावा. हे 4 बरोबरच्या उजवीकडे आहे, डावीकडचे वजा 6 इथे अधिक 7 होती, म्हणून 3y बरोबर इथे 6 आणि 4 10, म्हणजे y बरोबर 10/3 हे समीकरणाचं उत्तर आलंय. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला 10/3 मिळालं. या पद्धतीने समीकरण नंबर 1, 2 आणि 3 या पद्धतीने सोडवला असता उत्तर मिळतंय. म्हणून एक लक्षात ठेवायचं, पहा एकदम साधे साधे उदाहरणं असतात, परंतु याच्यामधून आपल्याला भरपूर साऱ्या कन्सेप्ट आपल्या लक्षात येत असतात. बरेचसे विद्यार्थी काय करत असतात की बुवा या साध्या साध्या बाबी कशा या ठिकाणी सहज आपण म्हणतो की काय एकदम सोपं आहे, आणि तिथे ज्यावेळेस आपण एक्झाम मध्ये जेव्हा पेपर सोडवतो परीक्षेमध्ये तिथे गडबड होत असते. म्हणजे या साध्या उदाहरणाची गडबड होता कामा नये.